सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण. तत्पूर्वी एक लाईक दत्त माझा मी दत्ताचा साठी. आवडल्यास शेअर, लाईक आणि सबस्क्राईब जरूर करावे. एकेकाळचे पैठणचे राजवैभव आणि आता आलेले पैठणचे हेरू, पैठणची ही तुर्की लोकांकडून झालेली दुर्दशा पाहून, श्रीमंती गरिबीतील भेद पाहून एकनाथ रात्रंदिवस अस्वस्थ बेचैन असत. आपल्या पुढ्यातील गोड पदार्थ मिटक्या मारून खाताना जर आपल्या दारी कोणी गरजू गोरगरीब आला तर त्याला मुठभर धान्यही न देणारे मनुष्य पाहून महाराज खूप दुःखी होत असत. नाथांच्या आजी आजोबांना मात्र काहीच कळत नव्हते. आपला छोटासा हा नातू एकटाच बसून तासन तास काय बरे विचार करत असेल. अंधार झाला तरीही गावाबाहेरच्या गोरगरिबांच्या झोपडीभोवती का बरे नाथ घिरट्या घालत असावा. कधी आजीने नाथास काही गोडाचा पदार्थ खावयास दिला तर नाथ दारावर आलेल्या गरीबास तो पदार्थ देऊन टाकत. आजीने एखादा भोवरा कधी खेळायला दिला तर तो एखाद्या गरीबाच्या मुलाला तो खेळायला देत असत. कधी आजीने अंगावरती सुंदर असे भरजरी वस्त्र घातले तर जाताना नाथ ते वस्त्र घालून जात, पण येताना मात्र नाथ उघडबंब घरी येत असत. आणि थोड्या वेळाने पाहिला तर त्यांच्या पाठोपाठ एखादा गरजू गरीब बालक तेच वस्त्र घालून येताना आजीस दिसत असत. आजीला कळत नव्हते की नाथांना काय बरे झाले असावे. नाथ असे का वागत आहेत. आजी बिचारी, ती नाथांची रोज दृष्ट काढत असत. चक्रपाणींना मात्र सारे समजून उमजून येत असत. त्यांना नाथांमध्ये कधी कधी विठ्ठल दिसत असे. आणि नाथांच्या त्या सुंदर मुखकमलाकडे, तेजस्वी मुखकमलाकडे पाहत त्यांचे आजोबा भानुदासांनी लिहिलेले अभंग गुणगुणत असत. आता मात्र नाथ दिवसेंदिवस अधिकच अस्वस्थ राहत होते. कारण त्यांना ओढ लागली होती ती त्या अनामिक सद्गुरूंची. सद्गुरूच्या शोधामध्ये एक दिवस नाथ दिशाहीन झाले आणि गावाची सीमा ओलांडून ते कसे, कुठे आणि कधी निघून गेले हे त्यांनाच कळलं नाही. संध्याकाळची वेळ होती. क्षितिजावर सूर्याचे बिंब बुडाले होते. सर्व दिशा झाकोळल्या होत्या. संध्याकाळ झाली होती म्हणून रातकिड्यांची किरकिरही कधीच सुरू झाली होती. मध्येच एखादा कावळा आर्तपणे कावकाव करत होता. तो आवाज ऐकून नाथ अचानक थांबले. त्यांना आजीने शिकवलेली ज्ञानेश्वर महाराजांची एक विराणी आठवली. ती म्हणजे पैल तोगे काऊ कोकत आहे, शगुन गे माये सांगत आहे. हे आठवल्यानंतर नाथांच्या सहज मनी आलं की हा काऊ म्हणजे हा जो कावळा आहे हा आपल्याला आपल्या सद्गुरूच्या दर्शनाचा शगुन तर सांगत नाही ना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.